दरम्यान उद्धव ठाकरे गट आज धारावीकरांविरोधात मोर्चा काढणार आहे अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी केली आहे। तर पुनर्विकासामुळे काही लोकांची पोटदुखी सुरू आहे अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली। धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मुंबईच्या गौरवाला प्रश्नचिन्ह लागतं आणि यासाठी सरकारने धारावीचं पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। पण एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादाच्या सहकार्याने जेव्हा हे काम होत आहे तेव्हा मात्र काहीतरी निमित्त काढायचं, भ्रम निर्माण करायचा, धुकं निर्माण करायचं आणि या धुक्यामध्ये आपला जो हेतू आहे सत्तेपर्यंत पोहोचण्याचा तो हेतू साध्य करायचा ही साधारणतः त्यांची धारणा आहे। खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा मुंबई विरोध हा सातत्याने यापूर्वी दिसून आलाय। आता सर्वसामान्य धारावीकरांना घरं मिळणार आहेत। बरं, हे टेंडर कोणी काढलं होतं? उद्धव ठाकरे सरकार असताना। या टेंडरच्या अटी शर्ती कोणी निवडल्या होत्या? उद्धव ठाकरे सरकार असताना। मात्र स्वतः सरकारने काढलेले टेंडर, त्यातल्या अटी शर्ती मात्र मोर्चा मात्र त्याच्या विरोधातच। हाच मुंबईकरांच्या विरोधातील उद्धव ठाकरे यांचा सातत्याने दिसलेला स्टँड यापूर्वी सुद्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।